अहेरी उपविभागात मागील अनेक दिवसांपासून पाऊस येत असल्याने व 2 दिवसाआधी सतत पाऊस सुरू असल्याने उभ्या पिकांचे नुकसान झालेले असून शेतकरी संकटात सापडले। त्यामुळे तात्काळ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी या मागणीचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे व शासनाकडे अहेरीचे उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फतीने गुरुवार दिनांक 30 ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडून सोपविण्यात आले। या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख, विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येरावार, सुरेंद्र अलोणे, नगरसेवक शैलेश पटवर्धन, जावेद अली इत्यादी जण उपस्थित होते। अहेरी विधानसभा क्षेत्रामध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झालेलं आहे। याबद्दल आपण सुरेंद्र अलोणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आपले सचिव आहेत, त्यांच्यासोबत बातचीत करू। अतिवृष्टीमुळे, ओल्या दुष्काळामुळे व आठवड्याभरापासून येत असलेल्या पावसामुळे, तेही अकस्मात येत असलेले पाऊस, त्याच्यामुळे उभ्या पिकांचे फार मोठ्या प्रमाणामध्ये अतोनात नुकसान झालेलं आहे। आम्ही शासनाकडे निवेदन सन्माननीय SDM अहेरीचे जयंत साहेब यांच्या मार्फतीने राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय फडणवीस साहेब व राज्याचे कृषी मंत्री सन्माननीय दत्तात्रय भरणे साहेब यांच्याकडे निवेदन सोपवलेलं आहे। सोबतच आम्ही आमदार सन्माननीय डॉक्टर धर्मभाऊ वात्राम साहेब यांच्याकडे सुद्धा निवेदन देणार आहोत। आमची फक्त एकच मागणी आहे की जे अतोनात नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं, त्यांना नुकसान भरपाई म्हणून तात्काळ मदत द्यावी। कारण शेतकरी मोठ्या संकटामध्ये, आता त्याच्यावरती एक पहाड कोसळल्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे। इथून बाहेर काढणं हे फार गरजेचं आहे। कारण शेतकरी म्हटलं की हा देशाचा पोशिंदा आहे। पोशिंदा असल्यामुळे पोशिंद्यावर जर अशी आपत्ती येत असेल तर त्यांना त्या अडचणीतून, त्या संकटातून लगेच बाहेर काढणे हे शासनाची, आम्हा सर्वांची गरज आहे। त्यामुळे आज आम्ही निवेदन दिले, निवेदनाद्वारे मागणी शासनाकडे केली आहे। रियाज शेख हे कार्यकारी अध्यक्ष आहेत की शासनाला हे काय मागणी करतात त्याबद्दल आपण सांगू शकतो। मी जिल्हाध्यक्ष, जिल्हा कार्यकारी अध्यक्ष रियाज शेख। आता सुरेंद्र भाऊने जे व्यक्त केले, शेतकऱ्यांचे नुकसानग्रस्त झालेले आहे, त्या शेतकऱ्यांना मोबदला मिळाला पाहिजे। आणि मला पूर्ण विश्वास आहे आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेब आणि कृषी मंत्री साहेबांना माननीय SDM साहेबच्या मार्फत निवेदन दिलेलं आहे। आणि हजारो एकर अहेरी विधानसभा गडचिरोली जिल्ह्यामध्ये उभ्या पिकांचे नुकसान झालेले आहे। त्यांना नगदी 50,000 रुपये तात्काळ मदत करण्यात यावे एकरी। आणि जे सिंचन तालुक्यामध्ये जे मिरचीचे जे उभी फसल जे नुकसान झालेले आहे, नासाडी झालेले आहे, त्यांना सुद्धा या नुकसान झालेल्या पिकांची भरपाई मिळाली पाहिजे। आणि शासनाने लवकरात लवकर अल्प वेळात शेतकऱ्यांची, अन्नदात्याची मदत करावी, एवढेच मी माझे मत व्यक्त करतो। मराठी न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी जावेद अली सय्यद, गडचिरोली।